दिवसातनं 3-4 तरी ॲक्सिडेंट होत राहतात ह्या रस्त्याला. आमदार असतील किंवा मंत्री साहेब आहेत, त्यांचे विशेष लक्ष नाही म्हणणार, लक्ष म्हणणार. या गावावरती गाडी मी घेतली फक्त आणि फक्त 1 लाख रुपयामध्ये, पण आतापर्यंत त्या गाडीला 70,000 रुपयाचा खर्च केलेला आहे. नमस्कार, मी अविनाश भोसले. आज आपण जो पाठीमागे रस्ता बघतोय त्या रस्त्याची दुरावस्था आज आपण बघितलेली आहे. तर जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला या रस्त्याबद्दल? ह्या रस्त्याबद्दल अतिशय बेकार आहे. आणि ह्या गावाला दुसरी गोष्ट म्हणजे 4 गावची 5 गावची रहदारी आहे आणि रस्त्याची अवस्था एकदम बेकार आहे. कोण रात्रीचं पडतंय, काय माणसं उचलून नेले ती इथनं, ॲडमिट केली सुद्धा केली ती. आणि ह्या कोण लक्षच नाही कोणाच इकडं. शिवाय हा रस्ता कुठून पळशी, पिंपरी, दामणी, टाकणी, पालवण, विटा, सांगलीपर्यंत इकडं खाली झरं, आटपाडी, सांगोला एवढा रोड आहे. इकडे इथून रोड जाणार आहे. पुष्कळ मोठा रोड आहे. कुकडवाड, वडजल इकडे पुष्कळ भयानक असे रोडला जाणारे लोक आहेत. म्हणजे ते गावाला जाणारे लोक आहेत. हे शॉर्टकट आहे, असताना शॉर्टकट आहे. मसवड करून येताना किंवा इकडून पळशी, शिंगणापूरकडून येताना किंवा देवडीकडून येताना हा शॉर्टकट आहे, एकदम शॉर्टकट आहे. त्यामुळे लोक ह्या शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न करतात आणि ह्याला पर्याय दुसरा रस्ता नाही. आणि पावसाळ्यात आता पावसाळ्याच्या अगोदर खड्डे आहेत, मग पावसाळ्यात काय परिस्थिती होत असेल. साधारण ह्या रस्त्याची जी तुम्ही म्हणताय की ह्या रस्त्याची मोजणी करून गेलेत, साधारण ह्या मोजणीला किती दिवस झाले? मोजलेला 1 महिना 1.25 महिना झाला असेल. लिहिलेला आहे कुठं 600-700 किलोमीटर असं काय लिहून पडलेलं आहे रस्त्याला. किलोमीटरचा हा रस्ता आहे. हा. त्याच्यामध्ये त्यांनी मोजणी करून गेलेले आहेत, तरी पण अजूनपर्यंत त्या रस्त्याची काय अजून दखल घेतलेली नाही. दखल नाही घेतली. माझे स्वतःचे कामगार आता एक साधारणतः 1 महिन्यापूर्वी 2 जणांचा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये मला कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपयाचा विनाकारण खर्च करावा लागला. आतापर्यंत गाडीचं टायर 2-3 वेळा फुटले. मला तर विचार पडला आहे या भागामधली कामं घेऊ का नको, कारण प्रचंड त्रास होतोय. लोकांना मणक्याचे त्रास व्हायला लागलेत, ॲक्सिडेंट होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वाहनांची दुरावस्था होत आहे. आता पाणी झालं, मी चाललं की मी पाणी सोडलं इकडे. खड्याला सगळ्या रस्त्यानं